आहे ना त्याच पाऊल वाटेने जा. आता प्रसंग उडावलाय. इकडून जायचं का इकडून जायचं एक्झॅक्ट नाही माहिती मला. कोणता रस्ता निवडायचा आहे ते. मला वाटते हाच रस्ता आहे. ट्रेकिंगचा सोपा नियम काय माहिती आहे का, जिथून पाऊल वाट आहे ना त्याच पाऊल वाटेने जा. एक्स्ट्रा शहाणपण करायची काहीच गरज नाही, कारण थोडंसं एक्स्ट्रा शहाणपण ना तुम्हाला अशा या जंगलामध्ये ना गायब करून टाकतं. एवढी चुप शांतता आहे. डोक्यावरती ऊन आहे. 11:15 वाजून गेलेत आणि आपलं ट्रेकिंग सुरू आहे. सर हेच रस्ता आहे ना. थँक्यू. तर चला ट्रेकला सुरुवात करूया. साधारणपणे बघा, सिंहगडच्या पायथ्यापासून ते गडापर्यंतचा ट्रेक हा तुम्हाला 2 ते 2.5 तासापर्यंत वेळ लागू शकतो. कोणाला कमी जास्तही लागू शकतो, पण साधारणतः 2 ते 2.5 तास या ट्रेकला लागतात. आणि या ट्रेकमध्ये तुम्हाला थोड्याफार ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. बघा, तुमच्यासोबत पाणी बॉटल असणं गरजेचं आहे, 1 किंवा 2 लिटर तुमच्या हिशोबाप्रमाणे. आणि काही खायचे पदार्थ म्हणजे कसं, त्यात बिस्किट्स असतील, चिक्की असेल आणि लिंबू पाणी वगैरे असेल तर अजूनही चांगलं, किंवा ORS वगैरे असेल ना तर अजूनही बेस्ट आहे. आणि थोडेसे चांगले शूज घेणं गरजेचं आहे. बघा, ट्रेक हा काही एवढा विशेष अवघड नाही आहे, पण तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे या ट्रेकमध्ये. बघा, सुंदर निसर्ग झाला, पानाफुलांनी बहरलेलं जंगल, तसेच विविध पशुपक्षी यांचा किलकिलाट तुम्हाला इथं ऐकू येतो. तसेच प्रत्येक 500 मीटर अंतरावरती काहीतरी विकणारी या गावातील मंडळी तुम्हाला दिसतील. बघा, त्यामध्ये प्रामुख्यानं लिंबू पाणी, कोकम सरबत, आवळा कँडी आणि बिस्किट्स इत्यादी खायला भेटेल. त्यांचा उदरनिर्वाह हा आपल्यासारख्या प्रवाशांवरच अवलंबून असतो. त्यामुळे ट्रेक करत असताना या गोष्टी तुम्ही या लोकांकडून घेणं गरजेचं आहे. थोडे 2 पैसे एक्स्ट्रा घेतील तुम्हाला असं वाटेल, पण ते वर्थ इट आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडासा रस्ता भेटेल, पण जसं तुम्ही आतमध्ये जंगलामध्ये जाताल ना, तुम्हाला रस्ता हा पूर्ण दगडधोंड्या मातीचा राहील. त्यानंतर असा निसर्गाचा आनंद आहे. बघा, आणि खास म्हणजे काय माहिती आहे का, ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एजचे ग्रुपचे मुलं मुली दिसतील. असं नाही की एक ठराविक, पण लहानापासून ते पार वयस्कर लोकांपर्यंत या ट्रेकमध्ये मला बघायला वैयक्तिक मुलं मुली, वयस्कर, ज्येष्ठ सर्व दिसले. म्हणजे एक ताकद लागते ना ट्रेक करायला, एक उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणू शकतो ना, तर या ट्रेकमध्ये आपल्याला बघायला भेटला आहे. बघा, पावसाळा असल्यामुळं ना प्रत्येक छोट्या मोठ्या नाल्यामधून असं पाणी ओसडून वाहत होतं. कारण पावसाळ्यामध्ये सिंहगड फिरणं म्हणजे एक स्वर्गच बघणं आहे बघा माझ्या पद्धतीने. तर कारण मराठवाड्याचा मी असल्यामुळे आमच्याकडं असं काही वातावरण नसतं. पावसाळ्यामध्ये फक्त पाऊस येतो, पण ढगांमध्ये आपण असणं, धुक्यामध्ये आपण असणं एक वेगळी फील देऊन जातं. आणि जेव्हा आपण वर जातो आणि वरून खालचा नजारा बघतो ना, ते एक वेगळीच गोष्ट असते. असा हा नजारा बघत मी सिंहगडचा संपूर्ण फेरफटका मारला. त्यामध्ये विविध गोष्टी मला बघायला भेटल्या, वास्तू बघायला भेटल्या. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती राजाराम महाराजांची समाधी असेल, आपले मालुसरे असतील, त्यांचे बंधू असतील, आणि छोटे मोठे मंदिरं असतील. छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीपासूनच आपल्याला लोकमान्य टिळक यांचा वाडा देखील आपल्याला बघायला भेटतो. शनिवार आणि रविवार जर जात असाल ना, तर सिंहगडला बाजाराचं स्वरूप आलेलं दिसतं. बघा, अफाट गर्दी असते, पार्किंगची खूप मोठी समस्या असते. जर तुम्ही येत असाल ना, तर ह्या गोष्टीचा विचार करून या. शनिवार रविवार सोडून तुम्ही कधीही या, तुमच्यासाठी बेस्ट राहील. तुम्हाला निसर्गाचा चांगला आस्वाद घेता येईल, बघता येईल प्रत्येक गोष्ट. आणि आता माझा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. परतीचा प्रवास करताना मला एवढं काही अवघड वाटणार नाही, कारण 1 तासामध्ये हा आपला ट्रेक संपून जातो. कारण एवढं काही अवघड नाही आहे जेव्हा आपण परतीचा मार्ग स्वीकारतो. एकदम स्लोप आहे
आणि वातावरण स्वच्छ असल्यामुळे पाऊस आणि ऊन किल्ले नसल्यामुळे बघा. हा ट्रेक अजूनही सोपा झालेला आहे. यामध्ये तुम्हाला समजून येत नाहीये बरेचसे लोक भेटतील या ट्रेकमध्ये. परंतु दिसतंय की आहेत म्हणून. चला जाऊया. परतीचा प्रवास सुरू.